विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना अशा बोलण्याला काही अर्थ नाही. भेट झाली, प्रवीण चढावळ्यांची भेट घेतली, त्याच्यावरती आता प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की हे वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे. एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे. पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील. सर, महसूल सेवा संदर्भातला एक प्रश्न आहे. हां, प्रमोद चटर्जी 8 दिवसापूर्वी भास्कर जाधवला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, काय सांगेल? कोणाला? भास्कर जाधव नाही, कुठल्या संदर्भाने बोललं मला माहिती. सर, महसूल सेवक संदर्भातला एक विषय आहे. महसूल सेवक संदर्भातला तुम्ही सांगितलं की महसूल जे सेवक आहेत त्यांना आम्ही आरक्षण देऊ भरतीमध्ये, पण एमपीएससी जाहिराती झाल्या त्यामध्ये तसा कुठे उल्लेख नाही. या एमपीएससी मध्ये येणार नाही, कारण तो त्यांचा आर आहे. त्या आर मध्ये बदलावं लागतं. तलाठ्याचा जो आर आहे त्यामध्ये 20% जागा आधी राखीव कराव्या लागतील. पुढच्या 3 महिन्यात आम्ही त्यांचा आर बदलतोय आणि आर मध्ये याचे अंतर्भूत करून मग एमपीएससीला काढणार आहे. पण मी जे वचन दिलं आहे कोतवालांना, महसूल सेवकांना 20% तलाठ्यामध्ये आरक्षण राहील, तो आम्ही पूर्ण करणार. रत्नागिरीमध्ये 155 अंतर्गत दुरुस्तीच्या कारवाई आहेत. म्हणजे डाटा ऑपरेटरमध्ये मुळे ज्या काही नावामध्ये चुका झाल्या त्या सुद्धा केसेसमध्ये घेऊन भरपूर वेळ लावला जातोय आणि त्याच्यामध्ये लांजा राजापूरमध्ये सर्वाधिक केसेस आहेत असं आम्हाला माहिती मिळत आहे. आपण काय याच्यावर मी आज ती 2.5 तास महसुली बैठक घेणार आहे, ज्यामध्ये 155चा दुरुपयोग आहे, 70B दुरुपयोग आहे, 85चा दुरुपयोग आहे, अव्वाच्या सव्वा गडबडी चालू आहे. धनदांडग्या लोकांनी या ठिकाणी लँड बँकिंग सुरू केलेलं आहे. त्यामुळे याचा सर्व अभ्यास करून काम करणार आहे. त्यामुळे 70B, 155 आणि 85 या तीनही कलमाखाली संपूर्ण आढावा मी घेणार आहे. शेवटचा प्रश्न राम मंदिराशी निगडीत आहे. राज ठाकरेंची जी काल विद्यार्थी सेनेचा मेळावा आहे त्यामध्ये असं म्हणाले की 1400 कोटी रुपये राम मंदिरातून चोरले जातात, त्यावरती भाजप काही बोलत नाहीये. आणि सिद्धिविनायक जे मंदिर आहे तिथून देखील साधारणपणे 18 कोटीची जी वर्षाचा ऑफर आहे त्या संदर्भात पत्र विश्वासाने एकनाथ शिंदेने लिहिलं आहे आणि हा आकडा मागच्या किती वर्षामध्ये अनेक कोटींमध्ये जाईल, त्यावर तुमची कमेंट काय असेल? त्यांनी एकच सांगेल की शेवटी हा उघड कोणी आणलाय? आम्हीच उघड आणलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई आम्हीच करतोय. नुसतं तोंडाने बोलून काय होणार नाही. आम्ही आमचं सरकार त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहे, इथे महाराष्ट्रात आमचं सरकार काम करत आहे. त्यांनी विधायक सूचना दिल्या पाहिजे का दिल्या पाहिजे? राजसाहेबांचा आमची धन्यवाद व्यक्त करू. त्यांनी सांगितलं सिद्धिविनायकला हे झालं ते झालं. त्यांच्या सूचनाचा नक्की आम्ही विचार सरकार करेल. पण सरकारने काही केलं आहे? सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे. सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत. मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले, आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणे योग्य नाही. हा, ते चौकशी झाली पाहिजे का, दोषीला कारवाई. तर काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंचे पाय धुतानाचे व्हिडिओ व्हायरल. दुधाने पटोलेंचे पाय धुतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. नाना पटोले यांचे पाय दुधाने धुतले जात असल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय. अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जुळलेत. अक्षय, काय आहे हा सगळा प्रकार, काय सांगाल? रुसाली, हा सध्याचा जो सोशल मीडियावरती नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांकडनं दुधाने पाय धुतानाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होता. संस्कार संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे, ती आमची जबाबदारी त्यांची आहे आणि या महाराष्ट्राला योग्य वळण दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या युवकांना असंतोषाकडे नेऊ नका, त्यांना या ठिकाणी विकसित महाराष्ट्राकडे न्या, एवढीच विनंती माझी राहणार.